रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामांचा मोठा बॉम्ब फुटला आहे। ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे यांनी घेतलेल्या स्फोटक पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्राम अधिकाऱ्यांच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। कारवाई थांबवणारा आका कोण, हा मोठा प्रश्न हजारे यांनी उपस्थित केला आहे। गेल्या 10 वर्षापासून सतत तक्रारी, उपोषण आणि पत्रव्यवहार, पण परिणाम शून्य। कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते, गार्डन प्लॉट आणि बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे। मी 2015 पासून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड जिल्हा परिषद आणि नेरळ विकास प्राधिकरण यांना तक्रारी दिल्या, पण नोटिसा फक्त फाईलमध्ये फिरतात। कारवाई मात्र कुणीतरी वरून थांबवते। हजारे यांनी कागदोपत्री पुरावे दाखवत सांगितले की सरपंच महेश बिर्ले आणि ग्राम अधिकारी संजय राठोड यांनी ठराविक बांधकामदारांना परस्पर अनधिकृत ना हरकत प्रमाणपत्रे दिली आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय अशी ना हरकत देणे म्हणजे थेट कायद्याचा भंग, असा आरोप हजारे यांनी केला आहे। हजारे यांनी विकास कामांच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित केला। ते म्हणाले की माजी आमदार सुरेश लाड यांच्या काळातील रस्ते अजून टिकून आहेत, पण विद्यमान आमदारांच्या निधीत झालेले कामे काही दिवसातच निकामी होतात। ठेकेदारांवर कोणताही अंकुश नाही। याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय डागडुगीच्या ठरावानंतर काम सुरू न होता ते धामोते येथील खाजगी गाळ्यात हलविण्यात आले। ही हालचाल संशयास्पद असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे। मी न्यायासाठी ही लढाई लढतोय। मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची जनहित याचिका दाखल करणार आहे। गावाची मालमत्ता ही काही मोजक्या लोकांची जागीर नाही। विजय हजारे यांच्या या पत्रकार परिषदेमुळे कोल्हारे परिसरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आता ग्रामपंचायतीतील अनेक ठराव, बांधकामे आणि परवानग्या तपासाअंतर्गत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर कोल्हारे ग्रामपंचायतीतील हा भ्रष्टाचाराचा स्फोट आता थेट न्यायालयात जाणार आहे। हजारे यांच्या आरोपानंतर प्रशासनाची पुढची पावले काय असतील, कारवाई खरंच होईल का, हे पाहणं आता सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणार आहेत।